ट्रेडर्स, आज डेट आहे 20 ऑगस्ट आणि मार्केटमध्ये आज जे ट्रेड करायचंय त्याच्यासाठीच्या सपोर्ट आणि रेजिस्ट याच्या लेवल्स आपल्या ड्रॉ झालेले आहेत मार्केट ओपन होण्याच्या आधीच. तर सपोर्ट वरती मार्केट आलं आणि आपला पॅटर्न बनवला की आपण इथून कुठला सेल करणार आहे, इथून मार्केट वर जाण्याची आपली स्ट्रॅटर्जी सांगते आणि रेजिस्टर आपली स्ट्रॅटर्जी सांगते की मार्केट बेरिश होऊ शकतं. तर इथून मग आपण कॉलला सेल कॉल नुसारच करणार. तर वेट करूयात आणि बघूयात का रेजिस्टन्स वरती जाऊन पॅटर्न बनवते, त्याच्यानुसार आपण कॉल किंवा पुटला सेल करणार. ट्रेड बनायला लागल्या, पोझिशन घेऊयात. निफ्टी मध्ये पुटला सेल करूयात. पोझिशन घेतलेली 9:36 24,500 चा जो काय पुट घेतलाय तो हेजिंग साठी घेतलाय आणि 24,950 चा पुट आहे तो आपण ऍक्च्युली सेल केलेला आहे. थोडीशी पोझिशन मायनस मध्ये चालली आहे, काय हरकत नाहीये. आपला स्टॉप लॉस आहे तो एकदम व्यवस्थित पोझिशनला आहे. पाहूयात काय होतंय पोझिशन मध्ये. आपण इथल्या एरियामध्ये पोझिशन घेतली, पुटला सेल केला. इथं स्टॉप लॉस असा ऑब्विसली आपण इथं ठेवणार आहोत. जेव्हा हे मार्केट वरती जाईल तेव्हा पुटची व्हॅल्यू कमी होईल आणि आपल्याला प्रॉफिट. जरी खाली मार्केट गेलं तरी आपला स्टॉप लॉस चांगल्या पोझिशन वरती चांगल्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे लॉस आपला काही जास्त होणार नाही. तर वेट करूयात, बघूयात मार्केटमध्ये काय होतंय ते. ट्रेड क्लोज झालेला आहे आणि जो स्टॉप लॉस आपण ट्रेल केला होता त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तरी पण प्रॉफिट आपलं 780 रुपये झालेले आहे. जो इथं ट्रेड घेतलेला आपण या एरियामध्ये, तर इथून तो वरती गेला तेव्हा आपलं प्रॉफिट वाढलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा तो परत फिरायला लागला तेव्हा जो स्टॉप लॉस ट्रेल केला होता तो हिट झाला आणि आपला जेवढं प्रॉफिट राहिलेलं. जर हा मुवमेंट पण जर आला नसता तर आपल्याला चांगल्यापैकी प्रॉफिट झाला असतं. पण ठीक आहे, प्रॉफिट चांगलं पेक्षा ठीक झालेलं आहे.